गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज स्टार्ट करूया हॅमस्ट्रिंग अँड ग्लूट्स अँड काप्स वर्कआउट. त्याच्यामध्ये आपण पहिला सेट घेतला आपण ग्लूट्स वर्कआउट. त्याच्यामध्ये पहिला आहे बॅक किक युझिंग लेग प्रेस मशीन. याच्यामध्ये हा सेट थोडा डिफिकल्ट सेट आहे कारण लेग प्रेसचा वेट ऑलरेडी चिकार असतो, त्यामुळे मारताना तुम्ही विदाऊट वेटच स्टार्ट करा. तुम्ही पोझिशन चेक करू शकता कसं मारता येते, त्यानुसार तुम्ही हा सेट ट्राय करा मारायला. या व्हेरियंटचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत. ठीक आहे. तर आपण पुढचा व्हेरियंट घेतलेला आहे हिप थ्रस्ट. हिप थ्रस्टमध्ये आपण बारबरोड परफॉर्म केला. आज आमची डॉक्टर आयडिया आली, आपण बोललो जिमची मॅट घेऊन सेट परफॉर्म करूया. आज फुल वेटमध्ये परफॉर्म केला. त्याच्यामध्ये या वेटमध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत. जेवढा हेवी मारतील तेवढे हेवी मारायचे आहेत. तुमची तो जर मॅट नसेल ठेवायला तर आम्ही जिमची मॅट काढून यूज केली, तर तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर आपण गेलो हॅमस्ट्रिंग सेटवरती. नंतर पहिला सेट घेतला सुमो स्क्वॉटिंग युझिंग स्मिथ मशीन. यामध्ये पण तुम्हाला जेवढं हेवी सेट मारतो तेवढं हेवी सेट मारायचं आहे. या व्हेरियंटवर तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे. आज प्रत्येक मसाजचे आपण 2-2 सेट घेतो, त्यामुळे नीट चेक करा आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेटली मारायचे सेट. ठीक आहे. मस्त बढ़िया बस चल 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 मस्त चल बढ़िया चल घे इजी जाते 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 चल मस्त. त्यानंतर पुढचा हॅमस्ट्रिंग घेणार आपण हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन मशीन. यामध्ये तुम्हाला 3 व्हेरियंट मारायचे आहेत, पण व्हेरियंट 3 सेट मारायचे आहेत. त्या 3 सेटमध्ये तुम्ही चेक करू शकता आम्ही जी पाया साईडचा पोर्शन आहे तिथे मॅट ॲड करत गेलेलो आहे. पहिल्याला काहीच नाही, नॉर्मल मारला. सेकंड याला 3 मॅट ॲड केल्या. त्याच्यानंतर पुढच्या याला तिसऱ्या सेटला 3 मॅट ॲड केला. वेट एक प्लेटच वाढवला, फक्त जास्त घेतलेलं नाही आहे. प्लेट याच्यामुळे वाढवल्या की मॅट त्याच्यामुळे वाढल्या की आपला रेंज ऑफ मोशन वाढावा, म्हणून रेंज ऑफ मोशन वाढला की प्रेशर एक नंबर येतो. तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. दिल मेरा हाय
बढ़िया आता और प्लेस पे बढ़िया पुढचा आम्ही कापचा सेट घेतला. मी भाई एकच गेम घेतला कारण माझं रनिंग वगैरे होते त्यामुळे काप ऑलरेडी बनतात. बाकी मी दोन गेम घेतले. पहिलं घेतलं आम्ही स्टँडिंग काप रायझिंग. याच्यामध्ये पण वेट आम्ही कमी करत गेलो आणि मारले. तुम्ही पोझिशन चेक करत होता आणि त्यानुसार तुम्ही मारू शकता. आणि मला वर्कआउट करून कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. थँक्यू. आमचा कॅमेरामॅन तसं पण भारी होता. काय शूट घेतलं आहे कापचा. वा. जाएगा करेगा भी जाएगा Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.